दसरा 2 दिवस आला म्हणलं का आई पप्पाची एवढी गडबड राहायची तुम्हाला सांगते. कशाची तर कपडे घ्यायची. आमच्या इकडं का पहिल्यापासून दसऱ्याला लहान लेकराला तीन मोठ्याला तीन सगळ्याला कपडे घ्यायची लय. परत आमच्या दिवाळीत कपडे घेत नाही तर दसऱ्यालाच कपडे घेतात सगळ्या लेकरा बाळाला. मग आम्ही 4-5 जण 3 बहिणी 2 भाऊ मिळून नळेगावला जायचो. तुम्हाला सांगते मी तिथं जायचं आणि कुणाला लाल फ्रॉक, कुणाला पिवळा, कुणाला पंजाबी ड्रेस, कुणाला कसलं, कुणाला चड्डी, कुणाला पॅन्ट असले कपडे घेऊन यायचं. एवढं खुश व्हायचं. नवे कपडे दसऱ्याला, नवे कपडे दसऱ्याला म्हणू दसऱ्या दिवशी बघा फिरायचं तुम्हाला सांगते मी. आणि शिलंगण म्हणून का दुपारी सगळ्या पोरी पार इशीच्या बाहेर शिलंगण खेळायला म्हणून जायचं. तिकडं डबे घेऊन जायचं जेवायला. आपट्याचं झाड राहायचं. आपटा माझा भाऊ ग सोडून कशी जाऊ ग म्हणायचं. ते आपटा घेऊन यायचं घरला. सगळ्या गावात सोनं देत नवे कपडे घालून फिरायचं बघा. लय मजा वाटायची. सोनं घ्या सोन्यासारखं राहावा, सोनं घ्या सोन्यासारखं राहावा म्हणायचं. आणि शिलंगण खेळायला गेलं का तुम्हाला सांगते मी निळकंठ राजा. कुणाला निळकंठ राजा दिसला त्यानं पास होणार, नक्की म्हणजे नक्की पास होणार अशी तेव्हा तुम्हाला मन होते. तुम्हाला सांगते तिथं जाईल तिथं वरी बघा तू हिंडायचं. मला निळकंठ राजा दिसला, तुला दिसला, आता तू पास होतीस मी नापास होते. ही धिंगाणा चलायचा दसऱ्यात. तुम्हाला सांगते एवढं भारी वाटायचं दसऱ्यामध्ये का. तसला दसराच लय भारी वाटायचा. हो मला तर का लय मिस करते मी दसरा. कोण कोण मिस करते तुमच्या लहानपणीचा दसरा सांगा बरं, कमेंट करून सांगा. असंच होतं का नाही तुमच्या टायमाला? माझ्या तर टायमाला असंच होतं बघा.